उद्योजक नामदेव शेठ पिंपळे आपणास विनंती आहे की मुख्य मंचावर यायचंय। या ठिकाणी खालीच्या खुर्च्या त्यांना विनंती आहे की थोड्याच वेळामध्ये दत्ता पवारच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय। हॅलो हॅलो या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होणार। इथे पुन्हा एकदा दत्ता पवारच्या बॅट मधून दत्ता पवारचा क्लास इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय खानखानी षटकार। थँक्यू डीजे। मुख्य व्यासपीठावरून पाण्याची बॉटल कोणी नेली आणून द्या। या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त आलेले सर्व पाहुणे प्रेक्षक यांचं आई एकविरा क्रिकेट क्लब दैवली आणि भावी जिल्हा परिषद सदस्य दीपालीताई दीपकांना उल्लावळे यांच्या वतीने हार्दिक स्वागत। उद्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना मेगा फायनलला सुरुवात झाली आहे। स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांच्या घोषीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचं साकार झालेलं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावरती लिहिलंय आपलं असे धर्मवीर शंभूराजे यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे। आणि या भूमीमध्ये आपण पाहतोय मळवलीची क्रीडा नगरी। या मळवलीच्या क्रीडा नगरीवरती हा क्रिकेटचा देखना सोहळा या ठिकाणी मित्रांनो संपन्न होतोय। षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 18 धावा आहे। इथे एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल। 19 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात। खऱ्या अर्थाने 14 आणि 19 अंकाचं महत्व देखील इथे महत्वाचं आहे। आमच्या प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं ते म्हणजे 14 आणि 19 अंकावरती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि त्याच पाठोपाठ 14 अंकांनी देखील आमच्यावरती राज्य केलं ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे असणारे संरक्षक ज्यांच्यामुळे हे सगळे हिंदवी स्वराज्य टिकलं गेलं ते धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांचा जन्मदिवस 14 मे 1657 पुरंदरच्या गडावरती एका धुरंधरच्या पोटी एका युगंधरचा जन्म झाला ते धर्मवीर छत्रपती शंभूराजे। त्याचमुळे सातत्याने 14 आणि 19 अंकाने आमच्या सर्वांच्याच मनावरती अधिराज्य गाजवलंय आणि इथे 19 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात। या स्पर्धेच्या निमित्तानं वल्लभ फुलावळे आणि नितेश फुलावळे यांचं देखील शुभागमन झाले। मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी उद्योजक गुरुप्रसाद पडवळ रामचंद्र पडवळ उद्योजक संदीप शेठ पडवळ यांना विनंती की मुख्य मंचावरती येऊन बसायचे। इथे मैदानाच्या आतमध्ये सिंगल प्राप्त होते। सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। 24 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात।
इथे समोरच्या बाजूला उडवलाय, मुख्य व्यासपीठाला मानवंदन देणारा षटकार ठोकलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज झाला. दत्ता पवारचा वार पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय, ठोकलाय. थँक्यू विजय. थँक्यू डीजे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक सतीश शेठ मोरे आपण आलात. आपले आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत. आपणास विनंती, मुख्य मंचावर यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं सतीश भाऊ मोरे यांचं देखील शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे भाऊ. या मुख्य व्यासपीठावरती या विनंती असेल. 36 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवला गेला. दत्ता पवारचा वार इथे पहा, घोटना टेक आणि ठोकलाय. थँक्यू डीजे. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चला, मॅच कंटिन्यू करा, मॅच कंटिन्यू करा. इथे पुन्हा एकदा दत्ताच्या बॅटमधून जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल तरी इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. दुसऱ्या धावेला पलायन झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केलात. सतीश भाऊ मोरे यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. द्या सॉंग द्या डीजे, राष्ट्रवादीचं सॉंग द्या. हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ दीपालीताई दीपकांना हुलावळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. यांची निशाणी आहे घड्याळ घड्याळ घड्याळ. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कार्ला गावचे माजी सरपंच आणि PMRDचे विद्यमान सदस्य दीपालीताई दीपकांना हुलावळे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आज क्रिकेटचं भव्य दिव्य असं आयोजन होत आहे. या फायनलच्या निमित्तानं उपस्थित झालेले कार्ला गावचे युवा उद्योजक आणि आमचे वर्गमित्र सहकारी, कार्ला विकास सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत बबलू शेठ हुलावळे आपलं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सर्वांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत. त्याचप्रमाणे सुनीलजी सावळे आपलं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. प्रशांत शेठ हुलावळे यांना विनंती, आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. त्याचप्रमाणे सुनील शेठ हुलावळे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपणासही विनंती, आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वांचे पडवळ, स्वप्नील पडवळ आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. युवा उद्योजक आदित्य हुलावळे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना विनंती, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. चला, इथे मेगा फायनलला देखील आपण पाहतोय सुरुवात झाली. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
कार्ला खटकाळा गणाच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई दीपकांना हुलावळे ताईंच्या माध्यमातून हा देखणा सोहळा, ताईंच्या आणि अण्णांच्या माध्यमातून हा देखणा सोहळा, क्रिकेटचा झंझावात इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य व्यासपीठावरती आदित्य दीपकांना हुलावळे, आदित्य देखील शुभागमन झालं. त्यांच्या समोर संपूर्ण आपण जर पाहिलं तर प्रशांत शेठ हुल्लावळे, सनी शेठ हुल्लावळे, यश हुल्लावळे, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय खान खनिज षटकार चेहरान थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकार ठोकला गेलाय. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजू पवार इथे गोलंदाजी मार्क वरती राजू पवार वरती इकडे आक्रमण चाललंय. समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं ना, एकविरा देवस्थान ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष देखील दीपक अण्णा हुलावळे आणि दाईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ, टिपलाय फेल. इथे विकेटचं पतन झालं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बाद झालाय. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 40,000 रुपये, एक मानाचा करंडक आहे. द्वितीय क्रमांक आपण जर पाहिलं तर रोख रक्कम 30,000 रुपये मानाचा करंडक आहे. तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये मानाचा करंडक आहे. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 20,000 रुपये. पाचवा क्रमांक 12,000 रुपये. सहावा क्रमांक 15,000 आणि सहावा क्रमांक 12,000 आणि मानाचे करंडक सर्वच्या सर्व क्रमांक जर आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केलेत. कार्ला खटकाळा गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई दीपकांना हुलावळे ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक स्पर्धेमध्ये अगदी सदापूरमध्ये देखील आपण स्पर्धा संपन्न झाली. ताईंच्या आणि अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले. इथे एकविरा क्रिकेट क्लब दहिवली यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद चषक दीपालीताई दीपकांना हुलावळे ताईंच्या माध्यमातून ताईंच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होते. व्यासपीठावर आपण उपस्थित प्रशांत शेठ हुल्लावळे, सनी शेठ हुल्लावळे, आदित्य दीपकांना हुल्लावळे, यश हुल्लावळे, संपूर्ण सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. निदेश हुल्लावळे आणि वल्लभ हुल्लावळे विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू डीजे. हॅलो चेक. स्कोर कार्ड वरती धावा बनवला गेला. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवारने ठोकलाय. खान खनिज षटकार आहे. या ठिकाणी प्रेक्षक राजासाठी देखील मेजवानी आहे. लकी ड्रॉच्या आपण चिठ्ठ्या या ठिकाणी घेतल्यात आणि लकी ड्रॉसाठी 5 कूलर आहे. 5 भाग्यवान प्रेक्षक राजाला या ठिकाणी कूलर देणार आहोत आणि पहिली चिठ्ठी आपण या ठिकाणी काढतोय. हॅलो, पहिली चिठ्ठी या ठिकाणी आपण काढतोय. आदित्य दीपकांना हुल्लावळे. आदित्य विनंती असेल यामधून एक चिठ्ठी काढायची आहे आणि इथे त्या भाग्यवान प्रेक्षक राजाला या ठिकाणी आपण कूलर देऊन सन्मानित करणार आहोत. एक काढू थोडं, एक काढू परत. प्रशांत शेठ हुल्लावळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एक चिठ्ठी काढतोय आणि तो भाग्यवान विजेता असेल, तो भाग्यवान विजेता आहे
पिंपोळी गावचा कोहिनूर सोमनाथ शिर्के ठरलाय पहिला लकी ड्रॉचा मानकरी सोमनाथ शिर्के. 1 मिनिटामध्ये सोमनाथ शिर्के इथे उपस्थित असेल, आला तर ठीक, नाही तर दुसरी चिठ्ठी काढली जाईल, याची देखील दखल घ्या. करा ना कंटिन्यू मॅच, तुम्ही वाईट चेंडू करा कंटिन्यू. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला, पूल पॉवरफुल ब्युटिफुल, आणि इथे चेंडू टेकन, व्हेरी गुड कॅच, टिपला असेल, विकेटचं पतन आहे, बॅटर बाद आहे. हॅलो चेक या सोमनाथ शिर्के मुख्य व्यासपीठावरती प्रशांत शेठ हुल्लावळे या ठिकाणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. चला या ठिकाणी प्रशांत शेठ हुल्लावळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी लकी ड्रॉ मधील पहिला प्रेक्षक कूलर इथे घेऊन चाललाय. 1 वर्षाची वॉरंटी आहे, वॉरंटी संपल्यावर परत आणून द्या. सोमनाथ शिर्के पिंपोळी गाव 7499359736 हा क्रमांक आहे आणि हा पहिला भाग्यवान प्रेक्षक इथे ठरलाय. दीपालीताई दीपकांना हुल्लावळे आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये लकी ड्रॉचा पहिला विजेता ठरलाय. आणि हा पहिला भाग्यवान प्रेक्षक इथे ठरलाय. 66 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आईशिवाय तुझी कृपा झाली, आईशिवाय तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उधळ्यात रत्नांची खाण मिळाली, जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्या शिवबाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. मी क्रिकेट समालोचक अमोल कोंडकर, जिल्हा परिषद चषक दीपालीताई दीपकांना हुल्लावळे यांच्या वतीने देखील सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून मनपूर्वक स्वागत इथे करतोय. दत्ता पवारच्या बॅट मधून 47 धावा आल्यात. सेमीफायनल मध्ये दत्ताच्या बॅट मधून 97 आल्या होत्या, इथे आता 47 आल्यात. दत्ता पवारचा वार आणि इथे अर्धशतक कंप्लीट केले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो दत्ता पवारचं. काय बहारदार बॅटिंग इथे केली आहे. थँक्यू डीजे. चालू असलेला सामना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दत्ता पवार हा आयकॉन खेळाडू आहे. आज प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन खेळाडू पाहायला मिळाला. दत्ता पवार हा गोवित्री नायगाव संघामध्ये आयकॉन आहे. दत्ता पवारचा वार इथे पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आज प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन खेळाडू पाहायला मिळाला. दत्ता पवार हा गोवित्री नायगाव संघामध्ये आयकॉन आहे. दत्ता पवारचा वार. थँक्यू डीजे. एकोणऐंशी धावा आहे. इथे दत्ता पवारच्या बॅट मधून इथे दत्ता पवारचा झंझावात ठोकलाय. तिसरा बॅक टू बॅक दत्ता पवारचा वार. दत्ता पवारचा बॅट मधून इथे दत्ता पवारचा झंझावात ठोकलाय. मँगो डीजे या ठिकाणी सतीश भाऊ मोरे यांच्या वतीने प्राइज दत्ता पवार साठी 200 रुपये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा इथे दत्ता पवारचा पाहायला मिळाला. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये केली.
भिजलो आज मी हा माझा अंत नाही. भेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उठेन नव्याने. अडू शकेल मला ती मात्र भिंत नाही. ते दत्ता पवार सांगतोय. पॉइंटला चेंडू ठोकलाय. खान खनित चौकार आहे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली. बाउंड्री लाईनची भेट. आलाय चौकार. 89 धावा. षटक क्रमांक 4थ्या 5व्या क्रमांकाचं प्रगती पर्वतावरती आहे. इथे शतकी खेळी होणार का इथे पाहायचंय. मृत चेंडू घोषित केला. डेड बॉल. मुख्य पंच आपण पाहतोय सचिन पुजारी आणि स्क्वेअर लेग पंच प्रसाद पडवळ यांच्या माध्यमातून गेले 7 दिवस दीपालीताई दीपकांना हुलावले यांच्या माध्यमातून अखंड हा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सोहळ्यामध्ये सर्व हे क्रिकेटचे शूरवीर नाहून होताना देखील पाहायला मिळाले. या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ पडवळ सरपंच मळवली यांच्या वतीने देखील दत्ता पवार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सतीश भाऊ मोरे यांच्या वतीने 200 रुपये. इथे पास समोरच्या बाजूला पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये. राजूभाऊ उल्लावळे पाटील यांच्या वतीने देखील प्राइज आलंय. दत्ता पवार साठी इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात होती. दत्ता पवार ऑन स्ट्राईक आहे. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. आता इथे धाव घेण्यासाठी नकार दत्ताने कळवलाय. कारण की दत्ताची बॅट इथे चौकार षटकाराची भाषा बोलू लागली. दत्ता पवार या नावाचं वादळ सकाळपासून या मैदानावरती मित्रांनो गोंगावतोय. गोंगावत नाही तर इथे धूम धडाका दत्ता पवारने केलाय. बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये केली गेली. दत्ता पवार इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक तर आली आहे. दुसऱ्या धाव संख्येला पलायन केलंय आणि 2 धावा पळून पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेत असताना इथे बॅटर बाद विकेटचे पताने. त्याला एक शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. इथे 500 वट गोड केलाय. ठोकलाय. शिवरायचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथम बॅटिंग करत असताना दत्ता पवारचा झंझावात इथे पाहायला मिळाला. 110 धावा 101 धावा इथे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 30 चेंडूमध्ये 101 बनवला गेला आणि 102 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 102 धावांचा पाठलाग करत असताना आता गोवित्री संघ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉल द्या. नवीन बॉल द्या. झाली का या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान संपन्न करतोय. या ठिकाणी प्रशांत भाऊ हुलावळे प्रशांत शेठ हुलावळे यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान संपन्न करतोय. रामचंद्र शेठ पडवळ आणि वसंत पडवळ आणि गुरुप्रसाद पडवळ या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण प्रशांत शेठ हुलावळे यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न करतोय. आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. मायेची व प्रेमाची एक उबदार शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण भाऊंना देखील सन्मानित करतोय. प्रशांत शेठ हुलावळे कार्ला विधी विकास सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन यांना देखील आपण ते सन्मानित करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संदीप भाऊ पडवळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण भाऊंना सन्मानित करतोय. अनेक वर्ष प्रशांत भाऊ हुलावळे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील कित्येक वेळा या मावळच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिला. ज्ञानेश्वर भाऊ पडवळ यांच्या वतीने 500 रुपये जमा झालेत. धन्यवाद भाऊ.
त्यानंतर दुसरा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सनी शेठ हुल्लाळे आपला देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय मायाचे व प्रेमाचे गुब्दार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय अंकुश शेठ पडवळ शांताराम टिळेकर विशाल येवले आणि शंकर मावकर या मान्यवरांना विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सनी शेठ हुल्लाळे यांचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय ताईंच्या अनुपस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण हुल्लावळे परिवार देखील मुख्य व्यासपीठावरती आज उपस्थित आहे या सर्व परिवाराचा देखील एकविरा क्रिकेट क्लब आणि संपूर्ण त्या क्रिकेट प्रेमींकडून मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय या ठिकाणी सनी शेठ हुल्लावळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय मुख्य व्यासपीठावरती मायेचे व प्रेमाचे गुब्दार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सनी शेठ हुल्लावळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातंय तदनंतर युवकांचं नेतृत्व आदित्य हुल्लावळे देखील आदित्यला देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय आदित्य हुल्लावळे या आदित्य विनंती असेल संदीप शेठ येवले सागर शेठ पडवळ आकाश शेठ पडवळ सचिन शेठ गायकवाड उमेश शेठ मावकर या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आदिला देखील या ठिकाणी सन्मानित करायचंय आदिला आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देखील सन्मानित करतोय चला सचिन भाऊ तुम्ही मॅच चालू करून घ्या या ठिकाणी दत्ता पवार साठी देखील 500 रुपयाचं प्राइज असेल प्रशांत शेठ हुल्लावळे यांच्या माध्यमातून सांगतो ना या ठिकाणी आपण पाहिलं तर आदित्यला देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय मायेचे व प्रेमाचे गुब्दार शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आदित्यला देखील सन्मानित केलं जातंय या ठिकाणी एक प्राइज असेल षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक हॅट्रिक साठी ज्ञानेश्वर भाऊ पडवळ सरपंच मळवली यांच्या वतीने प्राइज आहे 500 रुपये सतीश मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय सतीश मोरे या सागर शेठ पडवळ उमेश शेठ पडवळ आणि नितीन पडवळ या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल सतीश शेठ मोरे यांचा या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय मॅच चालू करा प्रसाद तुम्ही स्कोरवर तुम्ही लक्ष ठेवा चला सागर पडवळ उमेश पडवळ नितीन पडवळ सर्व मान्यवरांना विनंती असेल सतीश भाऊ मोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय चेंडू वाईट अतिरिक्त धाव आहे सतीश भाऊ आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार देखील आपणास करायचा विनंती असेल संदेश मावकरे आपणास देखील विनंती असेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सन्मान करतोय इथे बिग विकेट गॉन आहे बिग विकेट गॉन आयकॉन खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये स्वस्त्यामध्ये बाद झालाय विकेटचं बटन आहे या ठिकाणी सतीश शेठ मोरे यांचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल 101 धावांचा पाठलाग करायचा आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा आणि लढण्यासाठी 101 धावांचा डोंगर सर करायचा हा डोंगर चढायचा आहे आणि हा डोंगर चढण्यासाठी आयकॉन खेळाडू तर इथे मैदानाच्या आतमध्ये महागारी परतलाय आता इथे स्थानिक गाववाल्यांनाच हा डोंगर चढवायचा आहे डोंगर सर करायचा आहे पाहायचंय कशा प्रकारे इथे डाव तेच एकमेकाविरुद्ध केला जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं नितीन भाऊ साबळे यांचं देखील शुभागमन होत आहे सातत्याने क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे सातत्याने क्रिकेट असलेलं प्रेम आणि इथे या स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेबजी मराठे यांचं देखील शुभागमन झालंय मनापासून मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी दुसरा लकी ड्रॉचा आपण या ठिकाणी भाग्यवान विजेता आदित्य आपल्या शुभ असते आदित्यच्या शुभ असते या ठिकाणी आपण लकी ड्रॉ दुसरा लकी ड्रॉ या ठिकाणी आदित्यच्या हस्ते काढतोय आणि दुसरा भाग्यवान प्रेक्षक कोण असेल की त्याला आता कूलर या ठिकाणी मिळेल मानव वाटाणे करंजगाव
जर खेळाडू असेल तर त्याला भेटणार नाही, प्रेक्षक असेल तरच त्याला भेटणार आहे, याची दखल घ्या. खेळाडूंसाठी नाहीये, प्रेक्षक राजासाठी आहे. मानव वाटाणे 1 मिनिटामध्ये जर आला तर इथे दिलं जाईल, नाही तर नाही. नेक्स्ट विशाल भालेराव बोरज. विशाल भालेराव बोरज. चला 1-2 ते 3 मिनिटं आपण वाट बघू. दोघे जर नाही आले तर दुसरा पुन्हा चिट्टे काढू. थँक्यू डीजे थँक्यू. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी मळवली नगरीचे सरपंच ज्ञानेश्वरभाऊ पडवळ यांच्या वतीने प्राइज 500 रुपये. आता विशाल देखील या ठिकाणी उपस्थित नाही आणि मानव वाटाणे देखील करंजगाव या ठिकाणी उपस्थित नाही. या दोन्ही चिठ्ठ्या आता बाद असतील. आता दुसरी चिठ्ठी पुन्हा एकदा काढू. या चिठ्ठ्या बाद आहे. सुदेशभाऊ मोरे काढा आपल्या शुभार्थ एक चिठ्ठी. थँक्यू. कारले गावातील प्रेक्षक राजा आहे. कारले गावाचं भाग्य इथे निघालंय आणि कारले गावाच्या माध्यमातून दीपालीताई दीपकांना हुल्लावले ताईंच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि कारले गावातील प्रेक्षक राजा आहे. जय हुल्लावले. ताईंनी स्पर्धा भरवली आणि कारले गावात काय जाणार नाही असं होणार नाही. आणि इथे कारले गावातील प्रेक्षक राजाला देखील एक भाग्यवान प्रेक्षक राजाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कारले गावातच प्रेक्षक राजा आहे का गजानन विठ्ठल घुगे कारला आहे का उपस्थित. गजानन विठ्ठल घुगे 1-2 मिनिटात इथे आले तर ठीक आहे, नाहीतर दुसरी चिठ्ठी काढली जाईल. चला जय. या जयला या ठिकाणी आपण प्राइज देऊन सन्मानित करतोय. या आदित्य आपलं शुभ असतं या ठिकाणी आपण जयला एक लकी ड्रॉचा कूलर देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. विश्वनाथजी पडवळ यांचं देखील शुभागमन झालं. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सनी शेठ हुल्लावले आणि प्रशांत शेठ हुल्लावले या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्राइज देऊन सन्मानित करतोय. लकी ड्रॉ भाग्यवान प्रेक्षक राजा दुसरा आहे. पहिला सोमनाथ शिर्के, दुसरा जय हुल्लावले. अशोक मामा हुल्लावले. अशोक मामा सोंडेकर मामा या सदैव ह्या क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा अशोक मामाची उपस्थिती सातत्याने पाहायला मिळते. मामा या मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल येऊन स्थानापन्न व्हायचे. गजानन विठ्ठल घुगे 1, गजानन विठ्ठल घुगे 2 आणि गजानन विठ्ठल घुगे 3 अनसोल्ड. चला ही चिठ्ठी ते बाद आहे. इथे समोरच्या बाजूला फटका खेळलाय मुख्य व्यासपीठाला. दीपालीताई दीपकांना हुल्लावले या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना ठोकणारा खान खनी षटकार आहे. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड वरती 30 धावा आहे. चला बाळू गजानन हुल्लावले विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अतिथी मान्यवरांना विनंती या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या सोंडेकर मामा आपणास देखील विनंती मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आतापर्यंत 2 लकी ड्रॉ विजेते देखील या ठिकाणी आपण काढलेत. मामा या तुमच्या हस्ते आता या ठिकाणी लकी ड्रॉ काढायचा आपल्याला सोंडेकर मामांच्या शुभ हस्ते. चला कंटिन्यू बसा चालू करा. ए बाबल्या
इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक दत्ता पवार, डबल पॉवर. दत्ता पवार जर पाहू आपण पाहिलं तर ISPL सारखी मोठी लीग स्पर्धा चालू आहे, इंडियन स्टेट प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये ब्लू तिकीटचा प्रवास पूर्ण करणारा दत्ता पवार आहे. तिथून पुढचा प्रवास दत्ताचा अपुरा राहिला, परंतु ब्लू तिकीट पर्यंत पोहोचणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट त्यांनी अचीव केली आहे. असा दत्ता पवार आहे. सातत्याने पुणे जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर आता दत्ता पवारचा प्रवास देखील आपण पाहतोय. या सोंडेकर मामा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एक भाग्यवान प्रेक्षक राजाची चिठ्ठी या ठिकाणी काढतोय आणि सोंडेकर मामांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एक भाग्यवान विजेता कोण असेल आणि हा भाग्यवान विजेता असेल तानाजी बैकर मळवली. या तानाजी देखील आलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. थँक्यू. थँक्यू डीजे. लक्षात ठेवा गाड्या, लक्षात ठेवा गाड्या, ध्यानात ठेवा गाड्या. थँक्यू डीजे थँक्यू. चला मॅच कंटिन्यू. ये तानाजी यावरती प्रशांत भाऊ, हा मुलगा असा आहे ना, सातत्याने या मैदानावरती कोणत्याही स्पर्धा असू दे आणि हा मुलगा स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून असतो. आज आपल्याला देखील भाग्य आहे की एखाद्या गरजू माणसाला ही वस्तू लागली आहे आणि त्याचं नशीब त्याच्या नशिबात होतं ते त्याला भेटले. सातत्याने या मैदानावरती स्पर्धा पाहण्यासाठी व्यक्तीला मी पाहतो. अनेक वेळा इथे मळवलीमध्ये या मैदानातील स्पर्धा आणि तानाजी बैकर सातत्याने स्पर्धा पाहण्यासाठी दिवसभर मैदानावरती उपस्थित असतो. आज त्याच्या उपस्थितीचं त्याला फळ मिळालं. प्रेक्षक राजाला देखील आज काय ना काहीतरी दीपालीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो, या ठिकाणी दिलं जात आहे. षटकार ठोकला. राष्ट्रवादी पुन्हा लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके बेंगुडीचे स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 48 धावा आहे. षटक क्रमांक 3 क्रमांकाचा इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. जुने चेंडू द्या. इथे आपण जर पाहिलं तर प्रत्येक निर्णय जनतेसाठी, प्रत्येक पाऊल विकासासाठी. आता कारला खटकाळा गणासाठी देखील दीपालीताई दीपकांना हुलावले. येणाऱ्या 5 फेब्रुवारी रोजी ताईंना देखील मतदान रूपी प्रत्येक इथे उपस्थित खेळाडूंना देखील कारला खटकाळा गणातील मतदारांना देखील एक आव्हान करू इच्छितो की ताईंच्या पाठीशी येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही पाठीशी उभे राहा. तिथून पुढचे 5 वर्ष ताई तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळला गेलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. अब तक 52 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 52 धावा आपण पाहतोय. प्रेक्षक राजांची अलोट गर्दी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये बारा चेंडू आणि आता समीकरण आहे 50 धावांचं. 12 चेंडू 50 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. प्रेक्षक राजांची अलोट गर्दी. लोणावळा टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी ज्ञानेश्वर भाऊ पडवळ यांच्या वतीने कॅश प्राइज असेल 500 रुपये.
या ठिकाणी पहा एक अनोखं बक्षीस आलंय. हॅवा कॅश साठी प्राइज आले. मयुली नगरीचे सरपंच ज्ञानेश्वर शेठ पडवळ यांच्या वतीने प्रेक्षक राजासाठी आता मेजवानी असेल. कोणत्याही प्रेक्षक राजाने जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपला ना त्या एका झेलची किंमत आहे 500 रुपये. एका झेलची किंमत आहे 500 रुपये. प्रेक्षक राजासाठी मेजवानी आहे. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक देखील साठी प्राइज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सर्व लहान लहान चिमुकले देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावे लागतील. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं उमेशजी हुल्लावळे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांची बांधलेली या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी नामाचा नामोल्लेख केला जातोय. नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख इथे करायचा राहिला असेल तर या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने व दीपालीताई दीपकांना हुल्लावळे ताईंच्या वतीने देखील एक या स्पर्धेचा घटक म्हणून या ठिकाणी दिलगिरी देखील व्यक्त करतोय. जिल्हा परिषद चषक 2026 जिल्हा परिषद चषक आहे 2026 हा भारदार सोहळा आहे. याचसाठी केला होता अटास की शेवटचा क्षण हो गोड. आणि हा शेवटचा क्षण आता इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता सूर्याची किरण पूर्णपणे सूर्यास्ताला गेली. त्याप्रमाणे ही स्पर्धा देखील आता मावळतणीच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. इथे मैदानाच्या आतमध्ये विराट अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. 54 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. शिवरायांचा छावा मिळाला 6 धावा. ठोकलाय खणखणी षटकार. इथे आता शेवटच्या क्षणी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इथे आता चौकार षटकारांचे उदाहरण देखील पाहायला मिळते. आई एकविरा क्रिकेट क्लब कारला दीपालीताई दीपकांना हुल्लावळे ताईंचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचा 2 दिवस घटक होण्याची संधी मला प्राप्त झाली. आता येणारा 21 ते 26 जानेवारी मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके चलो काने फाटा आपली मावळच्या मानाची मावळच्या अभिमानाची आणि मावळच्या सन्मानाची आपली MPL देखील 21 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये हॉटेल तनिष्का कानेफाट्याच्या मैदानावरती संपन्न होतीये. आणि त्या ठिकाणी देखील मावळचे काटक शूरवीर आपल्याला पाहायला मिळतील. तरी सर्वांना विनंती असेल की 21 जानेवारी ते 26 जानेवारी मावळ प्रीमियर लीग बॉल किती झाले 1 चेंडू 2 चेंडू बाकी प्रसाद. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाईल मेगा फायनल ग्रँड फिनाले. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली. समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या जवळ. 2 धावा तर इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 65 धावा आहे. दिल्ली अभी बहुत दूर है.
इथून पुढचा प्रवास खडतर आहे, प्रवास करायचा आहे, धावा बनवायच्या आहे. सात चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सकाळपासून 6 बॉलमध्ये 25 बघितले चेस होताना, 25 झालेत, 18 झालेत. आता 7 चेंडू आणि 36 होणार का? क्रिकेटच्या पटलावरती जर आणि तरला अजिबात महत्व नाही. जे काय तुम्हाला करायचं ते मैदानाच्या आतमध्ये करायचंय. इथे काय केलं जाईल ते देखील व्हायचंय. 62 झाले, 62 झाले. 7 चेंडू आणि 36 आहे ना. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 7 बॉल 40 हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इथे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मधला बॅटच्या रडारमध्ये आणि चेंडू इथे फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. क्रमांक 4 मधला बॅटच्या रडारमध्ये आणि चेंडू इथे फेकून दिलाय पार्किंग प्लॉट. थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण पुढचा लकी ड्रॉ करतोय. बाळासाहेब भुल्लावळे यांच्या शुभ हस्ते, सुनील भाऊ साहेब या आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी एक चिठ्ठी काढत आणि इथे आता किती गेले? 3 गेले ना, आता 2 राहिले. चौथा भाग्यवान विजेता कोण असेल? आणि चौथा भाग्यवान विजेता असेल राजवीर पडव दहिवली. आहे का राजवीर उपस्थित? विठ्ठल ब तिकोने पाटण 9049826846. दुसरी चिठ्ठी देखील आता कारले गावातील निघाली होती कार्तिकची, परंतु या ठिकाणी आपल्याला आता एक कूलर आपण कारले गावात दिलाय. आता दुसरा आपल्याला कारले गावात पुन्हा एकदा द्यायचा नाही, त्यामुळे दुसरी चिठ्ठी आपण काढली आणि दुसरी चिठ्ठी विठ्ठल तिकोने यांची निघाली आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी राजवीर पडवळ यांना आपण 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना इथे गरम झालाय. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 4 बॉल 22 हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. राजू पवारकडे ताकद खूप मोठी आहे. इथे राजूच हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 हॅलो. विठ्ठल तिकोने 1, विठ्ठल तिकोने 2 आणि विठ्ठल तिकोने 3. 1 मिनिट वाट पाहिली जाईल. आलो तर ठीक, नाही तर पुढची चिठ्ठी. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन जाईल. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. प्रसाद पडवळ यांच्या वतीने 500 रुपयाचे प्राइज येते. सामना जिंकून दिला तर मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. इथे प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकोटी, प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय आणि इथे आता सामन्यामधली हवा निघून गेली आहे.
इथे शेवटचे 2-3 चेंडू शिल्लक आहे. आणि इथे शेवटच्या चेंडूवरती अजून एक चेंडू बाकी आहे. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. स्कोर कार्ड पुढे जाईल. 6 चेंडू 34 धावांची गरज असताना आतापर्यंत 19 धावा इथे आल्यात. क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ आहे. विराटच्या बॅटमधून देखील 48 धावा आल्यात आणि इथे अर्धशतक देखील विराटच्या बॅटमधून आलंय. तलवार तर मित्रांनो सगळ्यांच्याच हातात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती. जिल्हा परिषद चषकावरती नाम करण्याची धमक सलग 2 वर्ष नायगाव संघाने ते नाव कोरलंय. या ठिकाणी आपण लकी ड्रॉची चिठ्ठी या ठिकाणी काढली आहे आणि लकी ड्रॉचा विजेता आहे भरत येवलेश लाटणे. भरत येवले असाल तर या, नाही तर पुढची चिठ्ठी इथे काढली जाईल. चला सर्व टीमला देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. बोरज, नायगाव, बौर, पिंपोळी, मॉर्निंग क्रिकेट क्लबचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. संदीप भाऊ शिर्के या मुख्य व्यासपीठावरती. या ठिकाणी भरत देखील उपस्थित नाही. या ठिकाणी दुसरी चिठ्ठी आपण काढतोय. या ठिकाणी प्रशांत शेठ हुल्लावळे यांच्या शुभार्थ या ठिकाणी आपण एक दुसरी चिठ्ठी काढतोय आणि दुसरी चिठ्ठी आहे अभिषेक आंबेकर देवले 9665161840. या अभिषेक आंबेकर आहे का? चला नायगाव संघ आता तिथं थांबण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. या ना मुख्य व्यासपीठाजवळ. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय. दुसरी चिठ्ठी काढली, लेट झाला.
लेट झाला, दुसरी चिठ्ठी काढली. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आर्यन आंबेकरचं नाव घेतलं ना, तो पण नाही, दुसरं काढा ना, सोडा ना. युवराज आहेर देवगर आहे का? 7006066308. युवराज आहेर या ठिकाणी उपस्थित असाल तर या. थँक्यू डीजे. युवराज आहेर या ठिकाणी उपस्थित आहे का? नाही. ठीक आहे, आता 1-2 मिनिटं थांबवा, लकी ड्रॉ नंतर बघू. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू डीजे. आदिनाथ तिकोने, आदिनाथ तिकोने आहे का? आदिनाथ तिकोने 1, आदिनाथ तिकोने 2, आदिनाथ तिकोने 3. अनसेल्ड. चल कार भाऊ दुसरी. वसंत पडवळ, वसंत पडवळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे. चला, या भाग्यवान प्रेक्षक राजाला देखील या ठिकाणी आपण कूलर देऊन सन्मानित करतोय. हा कूलरचा खेळ मित्रांनो संपला होता. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. MS 14 KM 041. काय 0341 या क्रमांकाची गाडी इथे मध्ये कुठेतरी आहे मित्रांनो. ज्या गाडी चालका मालकाची असेल त्यांना विनंती असेल गाडी काढा, तिथे अडथळा निर्माण झालाय. चला, या ठिकाणी आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होते. जिल्हा परिषद चषक 2026, जिल्हा परिषद चषक 2026 या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होते. कार्ला नगरीच्या कार्यक्षम सरपंच दीपाली ताई दीपक अण्णा हुलावळे, कार्ला खटकाळा गटाच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार येत्या 5 तारखेला मतदान रूपी ताईंना देखील आशीर्वाद देऊन ताईंच्या पाठीपाशी भक्कमपणे उभे राहावे हीच विनंती. राजूभाई उल्लावळे देखील उपस्थित आहे. सदैव माझ्या पाठीवरती असणारा हात राजूभाऊंचा. अनेक क्रिकेट खेळाडूंच्या पाठीवरती देखील राजूभाऊंचं सातत्याने प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. 5वा क्रमांक प्रथमतः या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. दीपालीताई दीपकांना हुलावळे आयोजित स्पर्धेमध्ये 6वा क्रमांकाचा मान जातोय सह्याद्री 11 पिंपळी संघाला. सहाव्या क्रमांकाचा या ठिकाणी मान पिंपोळी संघाला जातो. पिंपोळी संघाला या ठिकाणी 6वा क्रमांक देऊन आपण सन्मानित करतोय. चला सह्याद्री पिंपोळी माऊलीभाऊ पिंपळे या आणि हे प्राइज देण्यासाठी सनी शेठ उल्लावळे आणि प्रशांत शेठ उल्लावळे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण 6वा क्रमांक पिंपोळी या संघाला देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. बाळासाहेब उल्लावळे आणि सोंडेकर मामा या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या भाऊ या ठिकाणी आपण प्राइज देऊन सन्मानित करतोय. 6वा क्रमांक रोख रक्कम 12,000 रुपये आणि एक मानाचा करंट आहे. क्रमांक देखील आपण जर पाहिलं तर कार्ला नगरीच्या कार्यक्षम माजी सरपंच सदस्य PMRD दीपालीताई दीपकांना हुलावळे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केला. त्यांच्या नावाने या चषकाचं नियोजन गेले 7 दिवस या मैदानावरती संपन्न होताना देखील पाहायला मिळालं. अभिनंदन माऊली भाऊ. त्यानंतर या स्पर्धेतील 5वा क्रमांक जातोय करंजगाव. 5वा क्रमांक करंजगाव या संघाला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. राजूभाऊ हुल्लावळे आणि सुनील भाऊ आणि संदीप भाऊ शिर्के या सुनील भाऊ या आपणास देखील विनंती असेल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण प्राइज देऊन सन्मानित करतोय. राजूभाऊ हुल्लावळे सातत्याने मळवलीच्या मैदानावरती स्पर्धा असली की प्रेक्षक राजांना देखील आणि जो चांगला खेळ करेल त्या खेळाडूच्या पाठीशी सातत्याने राजूभाऊला देखील आपण पाहतो. त्यानंतर या स्पर्धेतील 4था क्रमांक जातोय भैरवनाथ क्रिकेट क्लब बोरज संघाला. बोरज संघाने देखील एक चांगला लढा दिवसभरामध्ये दिला परंतु थोडं अपयश आलं आणि 4था क्रमांक देण्यासाठी गुरुप्रसाद पडवळ, शंकर पडवळ, रामचंद्र पडवळ. चला ज्यांच्या नामाचा नामोल्लेख झालाय संदीपजी येवले पटापट या मित्रांनो. सर्व मान्यवरांना विनंती असेल या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्राइज देऊन देखील सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसाकडे जाईल. सचिन गायकवाड या आपणास देखील विनंती असेल. स्वप्नील पडवळ, त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर हा किताब जातोय. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर सर्व उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजीमध्ये करणारा दीपालीताई दीपकांना हुल्लावळे चषक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा किताब जातोय गोवित्री संघातील राजू पवार ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. या राजू बेस्ट बॉलर साठी आपण जर पाहिलं तर एक ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट शूज आहे. संदीप भाऊ शिर्के या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वराज्य स्पोर्टचा असणारा ब्रँड अँबॅसेडर आहे. या ठिकाणी बेस्ट बॉलर हा किताब देऊन आपण सन्मानित करतोय राजू पवारला. राजू 2 शब्द जर बोलावेच लागतील. 2 शब्द तर बोलणंच आहे. सर्वप्रथम ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटतंय आणि दीपालीताई दीपकांना हुल्लावळे ताईंच्या आणि अण्णांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना ताईंनी देखील एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपलब्ध करून दिलं.
या ताईंनी केलेल्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगशील, एवढे एकच प्रश्न मी तुला विचारेल. काय नाही, आयोजन एकदम खूप छान सजवलं होतं. कारण की दरवर्षी आम्ही इथं खेळतो आणि नियोजनाबद्दल सांगायला गेलं तर खूप छान आणि फुलपिचच्या मॅचही लय भारी होत्यात. आणि सांगायला गेलं तर एक कॅचमुळं आमचं थोडंसं हे झाला, प्रॉब्लेम झाला. नाहीतर मॅच आमची 100% आमच्याकडेच होती मॅच. आणि आयोजन वगैरे खूप छान आहे, असंच करत राहा. बस एवढंच. राजू जास्त बोलत नाही, त्याची बॅट बोलते. अगदी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील खेळाडू आहे, परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं नाव संपूर्ण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती राजू पवार हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर हा किताब जातोय 4 इनिंग मध्ये 165 धावा ठोकणारा देवा 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 शेडगे. या देवा शेडगे, भाऊसाहेब वावरे आणि देवा सूरज चोपडे आणि सुनीलांना चोपडे आणि अनंत गोरे या मान्यवरांना विनंती असेल. देवा उपस्थित नाहीये, त्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांच्या टीम मधील खेळाडू या ठिकाणी हे किताब स्वीकारतात. आयुष स्पोर्टची असणारी ब्रँडेड बॅट, आयुष स्पोर्टची असणारी ब्रँडेड बॅट आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण बेस्ट बॅटर या किताबाला सन्मानित करतोय. तदनंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांक आपण सज्जन भाऊ टोमरे स्पोर्ट फाउंडेशन बौर या संघाला या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मान देऊन सन्मानित करतोय. या सज्जन भाऊ, आज या बौर संघाचं देखील मी कौतुक या ठिकाणी करेल. सज्जन भाऊ टोमरे स्पोर्ट फाउंडेशन बौर, आज भासगाव या ठिकाणी देखील स्पर्धा चालू आहे. भासगाव ठिकाणी देखील हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये होता. तिथे एक सामना खेळला, तिथून इथपर्यंतचा प्रवास केला, इथपर्यंत पोहोचला. यश उल्लावले आणि कार्तिक उल्लावले दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. या सज्जन भाऊ या ना, अहो या तुमच्या नावावरती संघाच्या मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय आणि तुम्ही बक्षीस द्यायला येत नाही. एक मिनिट सज्जन भाऊला घ्या. या ठिकाणी सज्जन भाऊ टोमरे स्पोर्ट फाउंडेशन या संघाने देखील बहारदार कामगिरी केली. तदनंतर उपविजेता संघ या स्पर्धेतील जिल्हा परिषद चषक दीपालीताई दीपकांना हुलावळे या स्पर्धेतील उपविजेता संघ आहे रमेश भाऊ भूर एक्सपोर्ट फाउंडेशन गोवित्री. गोवित्री संघाने या स्पर्धेचा उपविजेता मान या ठिकाणी पटकावलाय. हा संघ देखील आज भासगाव मध्ये सकाळचा सेमीफायनल खेळलाय, तिथून पुन्हा एकदा हा मळवली पर्यंतचा प्रवास केलाय. या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. आणि प्राईज देण्यासाठी सनी शेठ हुलावळे, प्रशांत शेठ हुलावळे, आदित्य हुलावळे, या यश हुलावळे, सर्व मान्यवरांना विनंती असेल, सर्व ग्रामस्थ राजूभाऊ हुलावळे या सर्वांना विनंती असेल, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्राईज देऊन सन्मानित करतोय. या ठिकाणी द्वितीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये या ठिकाणी देऊन आपण गोवित्री संघाला देखील या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर जिल्हा परिषद चषक ही स्पर्धा गाजवणारा खेळाडू तदनंतर जिल्हा परिषद ही स्पर्धा गाजवणारा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज 173
धावा. या स्पर्धेमध्ये शतकवीर शतक ठोकणारा बहिरोनाथ क्रिकेट क्लब बोरोजा संघाचा रामभाऊ केदारी ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. या सर्व लहान मुलांना विनंती असेल या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आदित्य या सर्वांना विनंती असेल. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ऋतिक हुल्लावळे आपणास देखील विनंती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदित्य हुल्लावळे ऋतिक हुल्लावळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज उमेश हुल्लावळे ऋतिक हुल्लावळे आदित्य हुल्लावळे आदित्य तरी घे राजूभाऊ हुल्लावळे या ना राजूभाऊ या राजूभाऊ इकडे या. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार जातोय रामभाऊ केदारी. एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि एक ट्रॉफी आहे. रामभाऊ कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल? दोनच शब्द विचारेल रामभाऊ या स्पर्धेविषयी आणि अण्णा आणि ताई विषयी विचारेल. अण्णा आणि ताईंनी एक बहारदार आयोजन आणि नियोजन या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं. या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली कार्ला नगरीच्या कार्यक्षम सरपंच PMRDA सदस्य दीपालीताई दीपकांना हुल्लावळे यांच्याबद्दल काय सांगशील? आयोजन खूप भारी होतं, खेळून खूप मजा आली. ओके रामदास बोलत नाही त्याची बॅट बोलती. शतक देखील त्याने ठोकले. चला मुलांना विनंती असेल या मागे सरका थोडं. त्यानंतर या स्पर्धेतील चॅम्पियन आणि चॅम्पियन संघ ठरलाय मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये विजेता होता. बॅक टू बॅक 2 वर्ष विजेतेपद पटकावणारा नायगाव संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. या पहिल्यांदा तुमचा 12वा खेळाडू पाठवा इकडे पुढे. हा अनेक उत्साही खेळाडू आहे. 12वा खेळाडू याचा मान सर्वात मनले मोठे कारण की ज्यावेळेस सेमीफायनल देखील विजय झाला त्यावेळेस अक्षरशः उड्या मारत हा मैदानापर्यंत गेला. एक चांगला खेळाडू संघाला नेहमी मागच्या वर्षी देखील मीच या स्पर्धेला कॉमेंट्री करण्यासाठी होतो तेव्हा देखील याचा उत्साह सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. सचिन सुनील कदम या संपूर्ण नायगाव संघ देखील विनंती असेल या ठिकाणी चॅम्पियन संघाला आपण सन्मानित करतोय. आणि सनीशेठ हुल्लावळे प्रशांत शेठ हुल्लावळे आदित्य सुनील भाऊ राजूभाऊ या सर्व मान्य ऋतिक सर्वांना विनंती असेल. सचिन भाऊ पुजारी प्रसाद भाऊ आकाश या सागर भाऊ या बाळा भाऊ या सर्वांच्या चला सर्वांना विनंती असेल या ठिकाणी आपण विजेत्या संघाला देखील या ठिकाणी सन्मानित करतोय.